श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारार्थ अध्याय 17। श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यातचे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ सापती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती। स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकूनी दुःख केले अनिवार्य। निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने। नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी। याचे पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणे केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी। त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउटी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही। ऐकोनी या देव मामलेदार हासोनी देती उत्तर त्यासे पिशाच लागले थोर माझेने दूर नोयेची। ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे। असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले। मठ होता कामाटी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिले कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने। तारानामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परित्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची। प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे। कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान। पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे। स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या। पुढे जोशी बुवानी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले। पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून। नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी पाहून या स्वभक्तासी परमानंद जाळला। असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे। छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोटा खेळत त्या सवे। स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनात कीर्ती ध्वज उभारिला। मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शन त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जाऊयाची। स्वामी सुतई त्याप्रती मनातील खून सांगती ऐकून जन चकित होती वनती ख्याती सुताची। एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे। स्वामी दर्शन घेतल्या विन तोन सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला। मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने। सेवकासी मने सत्वरी तुम्ही जाऊन या उसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थून या आणावे। पाहुण्या समर्थांसी उल्हास सुतासे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली। निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ म्हणी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरून उठविले। अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावर होती।
स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी, आम्ही जातो निजधामी वासा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई, कल्पना साये त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही, मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी म्हणते आमे तव हृदयी, वास करून निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला, परतोने नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्यांची दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांदे. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनविते समर्थांदे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईचा पाठविली सेवेकरी, म्हणाले सुता ते सत्वरी मज सन्निध्य आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी रातंदिन सरत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाओनी. तथापि स्वामी सुतपायी अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देई क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित पर्वा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती, कोणा संगेन बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार. परत्र धावला पावला आत्मज, निजपुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतून आल्या पायी बोलल्या काय समर्थांते. सुता पुळा भक्त असोन अकाली पावला का मरण, मग स्मरती जे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोले तियेसी उल्लंघिले अमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढून बळेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भव दधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोळा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभम भवतु. शुभम भवतु. श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.